कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणलाय. लष्कर-ए तैयबनं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची सूत्रांची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. पहलगाम हल्ला प्रकरणी जीप लाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जीप लाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी करणार. जीप लाईन ऑपरेटरसोबत सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी होणार. पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती. संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका. पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर. जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट. तर काँग्रेस के हात, पाकिस्तान के साथ. भाजपचं काँग्रेसला उत्तर. पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्यात थांबेना. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख उत्तर. भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर. 1 मे पासून भारताच्या संरक्षण दलामध्ये मोठे बदल. एअर मार्शल एन तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची CISS पदावर नियुक्ती. भारतीय टोल नाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी ISISचा प्रयत्न. तर भारतामधील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती. लष्कराची वाहनं किती वाहनं टोल नाक्यांवरून गेली याची विचारपूस. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार. आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू. नाशिकमध्ये वणी नांदुरी रस्त्यावर भाविकाच्या वाहनाला अपघात. भाविकांनी भरलेला टेम्पो उलटलाय. 20हून अधिक प्रवासी जखमी. जखमींवर वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर मोठी कारवाई. शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.